येशीत फिरणार कोण म्हणते त्यांच्या गाड्याला असतील की यशी एका मस्त राखते बर हा 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 काय सांगाली येशीत फिरतो येशीत फिरावं का त्यानं काय उन्हात फिरव बोंबले थिटाव सगळ्या राहणार काम केलं विषय संपलं त्याने येशीत फिरव नाही तर टॅक्सीत फिरू दे हा 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 काय तर बरं बोलत बसायचं हे बाकी सकापचे कार्यकर्ते यांचं काय झालं म्हणजे ज्याची खावावी भाकरी त्याची करावी चाकरी बाकीच्याच ज्ञान देणं नाही त्यांना त्यांना माहित नाही यशीच कधी विषय त्यामुळे नेत्यांना माहित असेल त्यांच्या यांनी बाईंदळ काम केली शकापोली हा पर अंधारात सगळे आमुषा पुनविला डेंजर काम कुठलंच चोक नाही आमिषा पुनवेला म्हणजे एकदम अंधार गोडूप झाल्यावर हा तलाट्यापासून सर्कल पर्यंत वजन हा. आणि कार्यकर्ते झाले बाकी गेली बोंबलत बोंबलत. यांचं सेटिंग सेटिंग मध्येच काम बर बोलू दे नाही पुढच्याला येडात काढा हे धंदे केले जातात बरे एवढ्यात विकास मोठा आहे बर बाकी इथं काय नाही बर तेवढ्यात हातखंड आहे त्यांचा पहिल्यापासून बर हात धरणार नाही कोण वयवटीच ते आपलं वड्याचं पाणी कसं ते वरंगळे तुंबलंच नाही कोणी हे असं चालू आहे बांधारा नाही धरा नाही खाली वरंगळी गेलं वरंगळीने जाते कुणाच म्हणताय शेकापचं का हे दीपक शकापचं चालू आहे शकाप पण दीपक वरंगळ मोठी आहे म्हणा की असे वरंगळ बारकी उघडून पाणी गेलेलं बर पण आता दोघांचं मिळून मोठी नदी तयार होईल की हो? मोठी होईल की बघूया पुढं पाणी आता आलं पाहिजे वरून मग मोकळीच होत्या म्हणा की आम्ही शकापचं कार्य होतो फुटाच म्हणा नुसता फपुटाचं नाही बरं मी पहिला शकापचं कार्य करतो सदस्य बी आहे का सोडला तुम्ही वरंगळला लावलं मला गेलं सोडून खाली कुठं थांबू दिलं नाही पण तुम्ही तुम्ही कुठच्या वाट बदलली म्हणा की भीमा नदीला घाल तिकडे काय सांगताय बरोबर काय राजकारण शकापाला नाही शेकापचं राजकारण भरवशाचं नाही परत एकदा म्हणा बर खरंच बरोबर नाही शाळ्या माणसं म्हणते ते नरड कापलं तर शेकाप दिसल त्यात रक्त दिसल म्हणते ते शेकाप दुसऱ्याच कापल्यावर दिसेल ते स्वतः कापून घेतली कुणाला विचारा मग ही खोटा आहे काय हाय सगळं खरंच आहे आम्ही येडा सांग आम्ही भोगली स्वतः म्हणून सांगतो तुम्ही किती वर्ष होता शेकाप कार्यकर्ता शकाप मध्ये बघा आल्या 2.5 वर्ष आलो 6 वर्षात तमाशाच करून टाकला तुमच्या शकाप घरातली अगोदरची असतील शेकाप मध्ये हो त्या ती ओढून ताणून आणली होती तुम्ही माघारी आणली म्हातारी गोतारी सगळे काय गरज नाही तिथं आणली बरं आम्हाला ठेवलं नाही जागेवर कुणी शकापवाले ठेवलं नाही बर त्याची कामाला अडथळा लागला पण आपण यांना शकापवाली बरीच कागद काढली होती बर परत जाऊ द्या म्हटलं गावचा विषय पण आता तुम्ही जरी असं म्हणला तरी कसं आहे पक्ष आहे आमदार झालाय त्यांचा आता आमदार असल्यामुळे जरा थोडं नेट लागेल ना या सगळ्या भागात कशासाठी आमदार असल्यामुळे जेडपीला आमदार असल्यामुळे काय होईल काय परिणाम काय नाही परिणाम आतापर्यंत झालाच नाही तर परिणाम हे कार्यकर्ते एवढी जो 4 कार्यकर्त्यांनी सांगितला परिणाम त्यांनी सगळ्यांनी सांगायला पाहिजे हो. त्यांनीच आपलं उठवायचं परिणाम आहे म्हणून त्यांनी जो वाजवायचं आणि त्यांनी नाचायचं इथं नाचायचं असा विषय आम्ही नुसतं बघायचं बरं वरंगळीत काय पाणी नाही का आता मग काय नाही गांडल्या कातळ ठेवलं नाही का पाणी आहे काहीच नाही विषय बर लोक तर म्हणते ते आता 2 पिढ्या गेल्या त्या अजून 2-3 पिढ्या जाणार त्यातच कशात पक्षात वरंगळीत कशा गाडग्यात गेल्या पिढ्या गाडग्यात गेल्या का मसनात गेल्या मसंत आणून गाडग्यात घातल्या मंडळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आपण गावभेट दौरे करतोय ग्राउंड रिपोर्ट करतोय आपण चोपडी गटात आहोत चोपडी गटातल्या काही गावातल्या लोकांशी आपण चर्चा करतोय वातावरण नेमकं काय चाललंय बघूया अण्णा काय नाव भीमराव करांडे बर कसं चाललंय मग वातावरण काय म्हणतंय वातावरण आहे 1 नंबर आहे शिवसेनेचं 1 नंबर बाकीच्या ठिकाणी तर वातावरण वेगळंच आहे म्हणते ती शेकाप आहे म्हणते ती बाकी काय शेकापचं आल्यापासून अजून आम्ही आमदारच बघितले नाहीत आमदार बघ अजून गावात आमदाराला भरले नाही आमदार आले नाहीत गाव अजून आणलेत बर पण त्यांचं लोक तर म्हणते ते कार्यकर्ते त्यांचं काय झाले ना त्यांची ख्याती काय झाली माहिती आहे का बाबा आमदार साहेबांची वाढदिवसाला धनीला मातीला हे सोडून त्यांनी दुसरं गाव कामच नाही कुठल्या गावात अजिबात काम नाही विकासच काय करायचं तेवढं झालं बास होते की मग तेवढं झालं म्हणजे जनतेला काय आहे? नुसतं वाढदिवसाने हीच पाहिजे काय दुसरं कामाची गरज नाही महिना निवडून कशासाठी द्यायचंय त्यांनी आलं पाहिजे गावात थोडं समस्या विचारलं पाहिजे बरं तेवढ्यासाठी तरी ते येते का कवा चालले अजून सुखादुखात पण इथं नाही आहे अजिबात येत नाही कुठे फिरते जवळ फिरते ते काय त्यांच्या जवळचे आहे ते एरिया ओळखीची लोक नेते मंडळ आहेत त्यांच्यासाठी जो तेवढं पुरतच अजिबात एखाद्या गोरगरीब समस्याला कवा येत नाही बर बापू कुठं जावा कुठले काम घेऊन जावं ऑफिस मध्ये बसल्यापासून इथे येऊस तर काम बर आमची एक डीपी जळला होता उदाहरण सांगतो आम्ही डीपी भरायला म्हणून डायरेक्ट ऑफिसला गेलो बर बापूने ऑफिस मध्ये आम्ही असताना डीपी उतरून चढून इथंच आम्हाला 5ला मोटर चालूच केली त्या आलेल्या ऑफिस मधून एवढं फास्ट हे जिवंत उदाहरण बर डीपी बस असं बापूच काम आहे बर बापूच काम बोलते बर बापूही बोलते बर असं कामच बोलते म्हणून बापू बोलते बर अजिबात असं काय बाकीच्या वेळी अशी ओबाड काय अजिबात नाही बर बघ ना नगरपालिकेवर कपडाला लावायला मातीसू ठेवली नाही किंवा काय आहे का नाही वाईट बोलले होते फार
पावलं महाराष्ट्रात नाव गाजलं. कपाळाला लावा माती ठेवत नाही, ह्यांच्याच लावायला ह्यांना कपाळच न्याय झाले आता त्यांचं. मातीत लोळवलं म्हणायची. मग काय ह्यांना कपाळ न्याय झाले आता पुढच्या टीमला. असं काम झालं त्यांचं, कपाळच राहिलं नाही. कपाळच राहिले पुढच्या टीमला माती लावायला. बरं. असं काम झालंय त्यांचं. अच्छा. हा हा. मग काय हो, बरं. कामाशिवाय पर्याय नाही. नुसतं म्हणाच मी आलो आणि गेलो, ह्या आवाज उठवला आणि त्या आवाज उठवला, अजिबात चालत नाही. कामच केलं पाहिजे तरच जनता तुम्हाला आहे, अजिबात नाही. भूल थापाला बळी पडत नाही लोक. अजिबात नाही. बरं. बोल तापत नाही, भुलीने ऑपरेशन करा चालत नाही अजिबात. इथं चालत नाही. दिशा बोल राजकारण चालत नाही. बरं. अजिबात चालत नाही. तू तालुक्यात लय चाललंय जोरात. मग चालले ना, मग नगरपालिकेवर काय आले, ही दिशाभूल केलेच परिणाम त्यांना आले, भोग आले. बरं. आलेत का नाहीत? बरोबर आहे. बरोबर. हा, बरोबर. असं असते. काल युती झाली आबाची आणि शेतकरी कामगार पक्षाची, काय वाटतं त्याच्यावर तुम्हाला? ताकद लागेल की आता तुमचं इकडे कसं मिळेल म्हणजे? चोपडी गटातून भाजप आणि शिवसेना हा. 100%. बर. कोण आहे उमेदवार भाजपचा? चैतन्य सिंग केदार. बरं. कसं आहे काम त्यांचं? काम आहे, वरची सत्ता असल्यामुळे कामाची काही अडचण येत नाही. आता काय लोक असे म्हणतात बरं का, खाजगीत गडी येशीत फिरतोय, पैसेवाला आहे, करोडपती आहे, कसा हे त्या, काय त्याच्यावर काय उत्तर असेल तुमचं? अहो येशीत जर फिरला आणि काय जर केलं, ग्राउंड लेवलला कामच करावं लागते. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.